आता हे पेव आता इतकं मोठं झालंय, हजारो नाही लाखो रुपये आता हे फीस घ्यायला सुरुवात केली. आर्थिक जाती व्यवस्था निर्माण झाली, शैक्षणिक जाती व्यवस्था झाली. म्हणजे आता उच्चभ्रू कोण, ज्याच्याकडे पैसा आहे तो उच्चभ्रू, बरोबर. शूद्र कोण, ज्याच्याकडे पैसा नाही तो शूद्र. मग त्याला शिक्षण बंद, त्याला नोकरीच्या संधी बंद. जिथं शिक्षणच नाही, नोकरी नाही, तो व्यवसायात काय टिकणार. मग अशा ठिकाणी ह्यांनी शाळा काढायला सुरुवात केली की जिथं सरकारी शाळा आहे त्याच्या बाजूला खाजगी शाळा. त्याला त्यांनी अगदी गुबगुबीत नाव दिलेले बेटरमेंट चार्जेस. आता हे काउन्सिलर नवीन एक प्रक्रिया निघली, पैसे द्या आणि तुम्हाला मार्गदर्शन घ्या. सरकार मार्गदर्शन करायला तयार नाही. सरकारचं कुठं मार्गदर्शक युनिट नाही, शिबिर नाही, बरोबर का. मग ह्यांच्या शिक्षण संस्था ओस पडल्या, यांचे कर्मचारी शिक्षक विद्यार्थ्याला मार्गदर्शन करायला तयार नाहीत. अरे मग तुम्ही शिक्षण व्यवस्थेतून बदल काय करायला लागले. त्याची मजुरीचं असते 300-500 रुपये. मला तर वाटतं की एवढी महागाई वाढली पण मजुरांची 500च्या वर काही मजुरी गेलेली नसेल. आता काल परवाची एक बातमी, अनेक विद्यार्थी हे जीईची परीक्षा देतात, नीटची परीक्षा देतात, किंवा त्या फील्डमध्ये जाण्यासाठी ज्या काही प्रिलिमच्या परीक्षा आहेत, पूर्वपरीक्षा, तर त्या परीक्षा देत असताना त्या परीक्षा शुल्काला तर शुल्क आहेच. म्हणजे साधं सोपं शुल्क नाही आहे. 1,500-2,000 हजार रुपये फीस आहे. आणि प्रत्येक फील्डमध्ये जाण्यासाठी तुम्हाला वेगळी पूर्वपरीक्षा द्यावी लागते. मग एखाद्या विद्यार्थ्याला काय वाटतं किंवा मला समजा इंजिनियर व्हायचं पण मी इंजिनियर नाही झालो, तर मला एखादा पॅरामेडिकल कोर्स करता येईल, मला एखादा आर्किटेक्चरचा कोर्स करता येईल, मला एखादा ॲग्रीचा कोर्स करता येईल, मला एखादा इंजिनिअरिंगचा त्याच्यामधला कोर्स करता येईल, अन्नधान्यातला. तर यांनी काय केलं की प्रत्येक फील्डसाठी वेगवेगळी शुल्क ठेवलेली. मग आता एका विद्यार्थ्यांनी जर समजा 3 परीक्षा द्यायच्या म्हटल्या तर परीक्षा शुल्कामध्येच ती गेला 10-5 हजाराला. बरं, त्या परीक्षा बी काही त्याच्या स्थानिक ठिकाणी होत नाही, तर जिल्ह्यामधल्या कुठल्या तालुक्यात होतील, कुठल्या गावामध्ये होतील, म्हणजे त्याला जाण्या येण्याचा खर्च आहे, त्या पालकाला दंड आहे. आता काल परवा अरविंद केजरीवाल यांनी एक मुद्दा मांडला. हे पंजाबमध्ये लागू केलं त्यांनी, ते तिथले जे काही मुख्यमंत्री आहेत काहीतरी भगवंत सिंग मान, तर त्यांनी एक घोषणा केली किंवा आता आमच्या राज्यामधील ज्या विद्यार्थ्यांना नीटची परीक्षा द्यायची तर त्यांना आम्ही पास देऊ आणि त्यांना परीक्षेला जाण्यासाठी कुठलंही शुल्क लागणार नाही. म्हणजे त्याचे वडील आणि विद्यार्थी म्हणजे 2 माणसाचा शुल्क. म्हणजे हे एक असं काहीतरी निर्णय घेणं आवश्यक आहे ना. मग तुम्ही जिल्ह्यामध्ये त्या वेगवेगळ्या त्या विभागामध्ये कुठल्याही तालुक्यात कुठल्याही जिल्ह्यात तुम्ही टाकायला लागले त्या विद्यार्थ्याची नंबर. आणि त्या प्रत्येक विद्यार्थ्याची परिस्थिती नसते ना पैसे देण्याची. आता मला सांगा की एखाद्या मजुराचा पोरगा आणि त्याच्याकडे पैसेच नाही, रोजच्या मजुरी येऊन तो रोज विकत आणतोय आणि खातोय, आणि त्याच्या पोराला वाटतं की मला ह्या परिस्थितीतून संघर्ष करून बाहेर शिकायचं, गुणवत्तेच्या जोरावर मला यश संपादन करायचं. त्यांनी कसं करायचं. त्याची मजुरीचं असते 300-500 रुपये. मला तर वाटतं की एवढी महागाई वाढली पण मजुरांची 500च्या वर काही मजुरी गेलेली नसेल. मग मला सांगा की त्याला ते पुन्हा मजुरी मिळाली तर मिळाली, नाही मिळाली ते 500 रुपयाच्या ऐवजी जर त्याला 4,000 रुपये जर जाण्याला खर्च लागत असेल, 10,000 खर्च लागत असेल, तर जाईल कशाला. म्हणजे त्यांनी वर्षभर अभ्यास करून त्याची वाढ तिथंच खुंटली, त्याच्या शिक्षणावर तिथंच पाणी पडलं. म्हणजे हे एक खर्च. मग मी तुम्हाला सांगायचा मुद्दा असा होता की हे तर विषय सोडून द्या. त्यांनी काय केलं की जर आता समजा तुम्ही 3 परीक्षा दिल्या किंवा एकच परीक्षा दिली, समजा तुम्हाला इंजिनियरच व्हायचं, मग त्याच्यामध्ये राऊंड असतात, तुम्हाला ते काउन्सिलर थ्रू त्याच्यामध्ये जावं लागतं. आता हे काउन्सिलर नवीन एक प्रक्रिया निघली, पैसे द्या आणि तुम्हाला मार्गदर्शन घ्या. सरकार मार्गदर्शन करायला तयार नाही. सरकारचं कुठं मार्गदर्शक युनिट नाही, शिबिर नाही, बरोबर का. मग ह्यांच्या शिक्षण संस्था ओस पडल्या, यांचे कर्मचारी शिक्षक विद्यार्थ्याला मार्गदर्शन करायला तयार नाहीत. अरे मग तुम्ही शिक्षण व्यवस्थेतून बदल काय करायला लागले आणि लोकांना काय द्यायला लागले. म्हणजे लोकांकडून विद्यार्थ्याकडून फक्त परीक्षा शुल्क लुटायची. तसं त्यांनी काय केलं की त्या प्रत्येक राऊंडला आता जर विद्यार्थ्याला जे चॉईस येतं, पहिल्या राऊंडमधलं जर त्याला कॉलेज पसंत नाही पडलं आणि त्याला जर त्यांनी घेतलं नाही कॉलेज, तर त्याला काय करावं लागणार माहिती का, त्या राऊंडचे पैसे भरायचे, दंड. त्याला त्यांनी अगदी गुबगुबीत नाव दिलेले बेटरमेंट चार्जेस. 1,000 रुपये पहिल्या चार्जेस लावलेत आता गरीबाला परवडत नाही. आता तुम्ही अगोदरच परीक्षा फीस भरून बसले, त्या परीक्षा सेंटरवर जायचा खर्च करून बसले, वर्षभर ट्युशनसाठी लाख रुपये खर्च करून बसले, आणि पुन्हा आता इकडं तुम्ही बेटरमेंट चार्जेस. मग पहिल्या राऊंडमध्ये नाही गेला तर 1,000, दुसऱ्या राऊंडमध्ये 2,000, तिसऱ्या राऊंडमध्ये 3,000. म्हणजे तुम्ही विद्यार्थ्यांचे दुःख, त्यांच्या अडचणी
बरोबर, त्यांच्या समस्या, त्यांनी केलेलं कष्ट हे विचारात न घेता तुम्ही डायरेक्ट फक्त तुमचा डोळा कशावर आहे? पैशावर आहे. म्हणजे विद्यार्थी आणि शिक्षण हे तुम्ही लुटायचं, लोकांना पिळायचं साधन म्हणून वापर करायला लागले. मग ह्याच्यातून दिसतंय ना. आता ही आपण जे म्हणतोय की शिक्षणावरचा खर्च वाढलेला आहे. हा ह्या 10 वर्षात झालेला नाही, याची सुरुवात तर मागच झालेली. परंतु खर्च वाढत गेलेला आहे हे मान्य आहे. परंतु ह्याची सुरुवात जे विकत शिक्षण म्हणजे शिक्षणावरचा खर्च जो आहे तो पूर्वी वाढलेला आहे, आज वाढत चाललेला आहे. पण असं नाही का वाटत की हे पूर्वीचे किंवा आताचे असं हे सगळे करण्यापेक्षा सर्व शिक्षण तज्ज्ञांना एकत्र येणं आणि काय झालं शिक्षणावरचा खर्च कसा कमी करता येईल? काय झालं, त्याची सुरुवात तुम्ही म्हणता ती अगदी सुरुवातीलाच झालेली की ज्यावेळेस आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, स्वातंत्र्य लढ्यामध्ये जे लोक सहभागी झाले, जे स्वातंत्र्यानंतर त्यांना असं वाटलं की आता आपल्या देशामध्ये आपल्याला प्रगती करायला संधी, त्या लोकांनी बघा तुम्ही मामासाहेब जगदाळे असतील, कर्मवीर भाऊराव पाटील असतील, असे जे काही शिक्षण प्रेमी माणसं होती, यांनी बिना छापल्याचं लोकांच्या दारात जाऊन एक एक चिपटं धान्य जमा केले, एक एक रुपया 4 आणि 8 आणे जमा केली, शाळा सुरू केल्या. त्यांना म्हणजे नवीन आलेल्या सरकारकडे का तसलं अनुदान, शिक्षकांना पगार तसलं काही नव्हतं, बरोबर. मग ह्यांनी त्या शाळा उभारल्या का तर शिक्षण लोकांपर्यंत पोहोचावं, गोरगरिबापर्यंत पोहोचावं. म्हणजे शिक्षण देण्यासाठी त्यांनी खस्ता खाल्ल्या. मग नंतर शासनानं हळूहळू काय केलं, सरकारी शाळा सुरू करायला सुरुवात झाली. मग 8-10 वर्ष समजा त्या सरकारी शाळा प्रत्येक तालुक्यात, जिल्ह्यात सुरू व्हायला सुरुवात झाली. मग नंतर काय झालं की जी नंतर येणारी जी पिढी होती राजकारणात, ह्यांना हे आयतं भेटलं ना हो. ह्यांनी काय कष्ट केलेत, म्हणजे ना शिक्षणासाठी संघर्ष केला आहे, ना स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला आहे. मग हे राजकारणात येणारी जी नंतर पिढी होती बिना संघर्ष करणारी, यांना हे आयतं भेटलं. आणि देशाकडे येणारा जो कर आहे, तिजोरीत येणारा जो पैसा आहे, ते पाहून ह्यांचे डोळे पांढरे झाले. यांना वाटलं की सरकारच्या माध्यमातून लोकांना फुकटात देण्यापेक्षा हे विकत देण्यासाठी काहीतरी करावं आणि आपल्याला बी त्या तिजोरीतला काहीतरी वाटा भेटावा. मग ह्यांनी काय केलं की सरकारी शाळाऐवजी खाजगी शाळा काढायला सुरुवात केली. मग अशा ठिकाणी ह्यांनी शाळा काढायला सुरुवात केली की जिथं सरकारी शाळा आहे त्याच्या बाजूला खाजगी शाळा. मग हेच पुन्हा आमदार झाले, खासदार झाले, संस्था चालक. मग त्यांनी एक सरकारी शाळा बंद पाडल्या आणि खाजगी सुरू केली. मग सरकारी शाळा बंद केल्या की ह्यांनी काय केलं, हळूहळू 5 रुपये 10 रुपये विद्यार्थ्याकडून फीस घ्यायला सुरुवात केली, बरोबर का. मग आता हे पेव आता इतकं मोठं झालंय, हजारो नाही लाखो रुपये आता हे फीस घ्यायला सुरुवात केली. आज परिस्थिती अशी झाली की ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्याकडे शिक्षण, ज्याच्याकडे पैसा नाही त्यांनी खालच्या दर्जाचं सरकारी शाळेतलं शिक्षण घ्यायचं, की जिथं सरकारची पगार शिक्षक घेतोय पण तो शिकवत नाही. परंतु त्या शिक्षकावरती तो का शिकवत नाही म्हणून कारवाई करू हे पुढारी करीत नाहीत. का करीत नाहीत, कारण शाळा त्यांच्या आहेत, बरोबर. याला जर आपण सांगितलं की चांगलं इमानदारीने शिकवतो तर आपली शाळा बंद पडत. मग ह्यांना फक्त लोकांना दाखवायला सरकारी शाळा आणि सरकारी कर्मचारी ठेवायचे, लोकांना सुविधा काहीच द्यायच्या नाहीत. कारण लोकांना जर तुम्ही सुविधा दिल्यात तर त्यांचं उत्पन्नाचं साधन लोकच आहेत, गोरगरीब कष्टकरी शेतकरीच आहेत, त्यांच्याकडून पैसे कसे भेटतील. म्हणून हे जे बाजारीकरण शिक्षणाचं झालेलं आहे त्याची सुरुवात हळूहळू झाली. आणि ह्याच्यामध्ये आणखीन काय काय बदल करता येतील, हे सुपर माइंड आता जे नवीन नवीन सत्तेमध्ये लोक येत आहेत ते त्याच्यामध्ये अशा पद्धतीने शुल्कामध्ये वाढ करून पैसा कमवण्याचं साधन निर्माण. म्हणजे जेवढ्या आपल्या आता सध्या की ज्या शाळा बंद पडायला लागल्यात, ह्या सरकारी शाळा ज्या बंद पडायला लागल्यात, जेवढ्या बंद पडायला लागल्यात त्याच्यापेक्षाही जास्त प्रायव्हेट स्कूल ओपन व्हायला लागलेले. हो. आणि त्यामुळे ह्या शिक्षणावरचा खर्च कमी होण्याच्या ऐवजी इथून पुढे वाढतच जाणार आहे. आणि इतका वाढत जाणार आहे की गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण मिळणार नाही. याच्यासाठी काय करावं लागेल? त्यातली त्यात काय आहे माहिती का तुम्हाला सांगतो, हे सरकार आहे ना, तर हे पूर्वीची जात व्यवस्था गेली, आता कुठली जातीय उतरणी जी होती संपली. आता काय माहिती का, आर्थिक जाती व्यवस्था निर्माण झाली, शैक्षणिक जाती व्यवस्था झाली. म्हणजे आता उच्चभ्रू कोण, ज्याच्याकडे पैसा आहे तो उच्चभ्रू, बरोबर. शूद्र कोण, ज्याच्याकडे पैसा नाही तो शूद्र. मग त्याला शिक्षण बंद, त्याला नोकरीच्या संधी बंद. जिथं शिक्षणच नाही, नोकरी नाही, तो व्यवसायात काय टिकणार. म्हणजे त्याचे आर्थिक कुचंबना, त्याच्यासाठी सर्व प्रगतीचे दारं हे बंद व्हायला लागले. म्हणजे पूर्वीची जी काही व्यवस्था आहे ती वेगळ्या स्वरूपामध्ये लोकांवरती लादली जाते. आणि हे लादणारे हे सत्ताधारी आहेत आणि त्या सत्तेला बळ देणारे भांडवलदार सुद्धा आहेत. म्हणजे थोडक्यात आता हे गरिबांच्या विरुद्ध श्रीमंत आणि राज्यकर्त्यांचा संघर्ष.
मग आता ह्याच्यामधून तुम्ही म्हणजे म्हणले की बाहेर पडण्यासाठी काय करायला पाहिजे?